मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात कारस्थान करून बदनामी करण्यात आली। बदनामीच्या प्रयत्नात अनेक नेते सामील असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात नाव घेऊन केला होता। आता रामराजे नाईक निंबाळकर आणि खंडणी प्रकरणातील संशयित महिलेच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर आल्यानं त्या महिलेशी संबंधित असणाऱ्या लोकांशी रामराजेंचे काही धागेदोरे आहेत का, हे तपासले जाणार आहे। ऑडिओ क्लिपच्या संदर्भातील प्रश्नावर बोलताना मंत्री गोरे म्हणाले की, ऑडिओ क्लिप संदर्भातील बातम्या मी वृत्तवाहिन्यांवर पाहिल्या। रामराजे त्या महिलेला पैसे पाठवण्यासंदर्भात चर्चा करताना दिसत आहेत। हे षडयंत्र 2016 पासूनचे आहे। या प्रकरणात मोठे षडयंत्र असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सभागृहातच सांगितलं होतं। क्लिपमधील आवाज रामराजेंचा आहे का, याचा पोलिसांनी तपास करावा। त्यांच्या आणि त्या महिलेच्या आवाजाचे नमुने घेऊन पोलिसांनी सत्य समोर आणावं। पण आता चॅनलवर काही चॅनलवर मी बघितलं की रामराजे त्या महिलेशी बोलत असताना आणि त्या अनुषंगानं त्यांना पैसे पाठवणे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी संदर्भात चर्चा करताना दिसत आहेत। वास्तविक पाहता हे षडयंत्र 2016 पासून चालू होतं आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर ते 2009 पासून चालू आहे। परंतु आपल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये बोलताना सांगितलं होतं की याच्यामध्ये खूप मोठं षडयंत्र आहे, याच्यामध्ये कोण कोण सामील आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी जे स्टेटमेंट सभागृहामध्ये दिलं होतं त्याला यातून पुष्टी मिळते आणि या जी क्लिप दिसते त्याबद्दल माझं मत एवढंच आहे की क्लिपमध्ये आवाज सन्माननीय रामराजेंचा आहे का हे त्यांनाच आपण विचारलेलं योग्य राहील आणि त्याहीपेक्षा पोलिसांनी त्याचा तपास करावा, त्यांच्या आवाजाचे नमुने घ्यावेत आणि संबंधित महिलेच्या आवाजाचे नमुने घ्यावेत आणि त्याचा तपास करावा आणि त्याचं सत्य काय आहे ते पोलिसांनी बाहेर आणावं अशी माझी विनंती या निमित्ताने राहील।